तुझ्या पायाशी आभा राहू दे आई जगदंबे, आई जगदंबे। जय महाराष्ट्र पब्लिक, परत एकदा चॅनल स्वागत आहे आकाश शिंदे ब्लॉग्सला। तर मित्रांनो, आज आहे दिवस तिसरा। तर गणपती बाप्पाला आज मला वाटतं नाही चौथा दिवस आहे। पहिला दिवस आज चौथा दिवस आहे। तर आज आपण चाललोय मानाच्या तिसऱ्या गणपतीला दर्शन करायला। तर मानाचा दुसऱ्या गणपतीचा व्हिडिओ सोडले युट्यूबला आलेलाच आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकता। मानाची आता तिसरा गणपती आज आपण दाखवणार आहे। तर तिसरा गणपती कुठे आहे? तिसरा गणपती मानाचा आपला किल्ला विभागमध्ये, म्हणजे किल्ल्यातच आहे। तुम्हाला दाखवतो असं नाही का, जर 100% जाणार असेल तर आता सगळ्यात पहिले जायचं कुठं? दुकानी आपलं बाप्पापाशी केदारनाथ मंदिर आहे। तर आता त्याच्या अगोदर जायचं कुठं? देवीला। तर चला। तुझ्या पायाशी आभा राहू दे आई जगदंबे, आई जगदंबे। आज आहे दिवस चौथा। तर आज आहे प्रसाद काय आज? हा, बालुशाही। हा चालतंय। आता गणपती बाप्पा तयार झाला आपलं मस्तपैकी, सगळं नियोजन झाले। कृष्ण आता अगरबत्ती काढतोय। पेटू नको माझं। तर बालुशाही आता हा केदारनाथ मंदिर, हा आपला बाप्पा आणि आपला लोगो। तर चला। कुठे फिरताय लागा? कुठे फिरताय? काय लग्नानंतरचे बाटल्या, पाण्याची बाटल्या? यार काय करायचं? पाण्याची बाटल्या कुठे? मी काय म्हणतो, होय काय दूर आहे ना पाणी बाटल्या घेऊन चाललाय? घे ना अलीकडे। अवघड होय? नाही नाही, वेगळंच काहीतरी मॅटर आहे। पिशव्यातलं पण बाटल्या बिटल्या खिशात काय? मामाच्या ह्याच्यात गेला का तू आता? तिकडं बोल बोल तू बोल बोल तू बोल। गणेश भाऊ सावंत बोला की थोडं। भाऊ बोला की। भाऊ कुठे चाललाय? घ्या की गौर नाही त्या गौर ही मेन आहे। हो भाऊ हात करा की। असली व्यवस्था आली का टाकला टकलीची? होय, परपंच लय व्याकार ना? हो, परपंच लय व्याकार ना? मोबाईल कुठल्या गर्लफ्रेंडचा फोन आलाय? नाक्यावर थांबली? नाक्यावर थांबली का? मित्रांनो, आता आपण चाललोय कुठं? आता आपण चाललोय जिमला। आज लवकर चाललोय, तर गणपती बाप्पा आले तर आज आपण लवकर जाणार आहे। तर माझे मित्रांनो आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ बघत राहा। जिमला वर्कआउट करणार आहे, तर चला। गुड इवनिंग सर, क्या कर रहे हैं आज रूम में बैठे? हाँ पौथी, ओके। गणपति वर्गणी किती? गणपती वर्गणी पावती बरं। बॅकचं वर्कआउट आपला डेडली बनणं चालू केलं आहे। एक डेडली म्हणजे आपला 20 किलो लावलं, दोन्हीकडे 40 जण डेडली 2। तर हा आपला तिसरा बॅक स्ट्रेट करून मारायचा। अजूनही बॅकचा वर्कआउट 1 2 आणि हा 3। तर अजून एक बॅकचा वर्कआउट 1 2 आणि हा 3। तर आता बाय 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 कोण आला रे जिम मध्ये? आपला पाटील आला, पाटील द ब्रँड। तर पाटील असतोय मोबाईल मध्ये व्हिडिओ काढायला। पाटीलने सायकलिंग सोडून दिली बघायची करायची। ओ पाटील, ओ पाटील, काय लाजताय तुम्ही? पुरी सुद्धा लाजत नाही, एवढं लाजताय तुम्ही। आता बाय बाय चला। व्यायाम कर लागा मोबाईल खेळू लागा वाटोळा केलं मोबाईलने मग आयुष्य आपलं। उपाध्यक्ष नमस्ते। जिम काय विसरून गेले का? डोक्यात पडले बिडलेत काय? हा
व्यायाम कर की पटकीने कर लवकर. बॅगचं लास्ट वर्कआउट एवढं वर्कआउट झालं आपलं जायचं घरी तर चला मित्रांनो. वर्कआउट झालेलं आहे पूर्ण. आता चाललोय आम्ही दुकानी. तर आज बॅगचं वर्कआउट मारलेलं. तर बॅगचं वर्कआउट मारता जायचं दुकानी मस्तपैकी फ्रेश बसायचं आणि जायचं कुठं जेवायला गेलो तर आज. तर चला. मित्रांनो आपण आता चाललोय मानाचा तिसरा गणपती बघायला. आपल्या तर मानाचा तिसरा गणपती आपला किल्ला विभागात आहे. तर मानाचा तिसरा गणपती बघायला चाललोय आपण. बघूया कुठे मानाचा तिसरा गणपती काय ते विशिष्ट. तर हा आपला मानाचा तिसरा गणपती. काय म्हणतो ते आपण भुईकोट किल्ल्याचा राजा मानाचा तिसरा गणपती. अहो बाबा प्रफुल्ल शेठ शिंदे इथं संस्थापक अध्यक्ष. पळू नका. तुमचा पोरगा वर्गणी मागतोय. तुम्ही एकमेव असा मंडळ उभा केला पाहिजे पोरासाठी. मग ते वर्गणी कशाला मागतोय. तर सांगा आपलं सागर शेठ म्हणजे मानाचा तिसरा गणपती तुम्ही काय उभं म्हणजे बोलाय काय नवीन. भुईकोट किल्ल्याचा राजा मानाचा तिसरा गणपती लोकमान्य टिळक तरुण मंडळ. किल्ला विभाग हा राजेराव रामबा निंबाळकर यांचं किल्ला आहे. त्या किल्ला असल्यामुळं स्वतः राजांचा किल्ला असल्यामुळे आणि तिथं हा गणपती स्थापन झालेला असल्यामुळं खूप पारंपरिक हे मंडळ आहे. किल्ला विषयी नंतरचं मंडळ म्हणून मानाचा तिसरा गणपती म्हणून नावलौकिक या मंडळाचं आहे. जसं देवीचा माळावरचा गणपती हत्तीवर येतो, वेशीतला नंदीवर येतो, तर किल्ल्यातला राजाराव रंबा निंबाळकर यांचा घोडा म्हणून हे एक वाहन गणपतीसाठी इथं किल्ल्यात आहे. बरोबर. लाकडी वाहन आहे. लाकडीवर का. हो घोड्यावर हा गणपती विराजमान होतो. म्हणजे बारका ना. हो. मूर्ती काय मूर्ती पुढे असते. त्याच्यानंतर मागे लाकडी घोडा, त्याच्यावर अंबारी आणि त्याच्यामध्ये गणपती असतो. तर यावर्षी मंडळाने 10 दिवस उपक्रम राबवलेत. पहिल्या दिवशी आम्ही प्रतिष्ठापना केली. त्यामध्ये महिलांचा सहभाग घेतला. नारी शक्ती यांना एक महिलांना सन्मान स्थान मंडळात असावं. आता सध्या ती भरपूर महिलांविषयी चाललेले त्याच्यात काय विषय तेही सांगतो तुम्हाला. तर दुसरा दिवस झाला आमचं नेत्र तपासणी शिबिर होतं. त्यात आम्ही 573 मोफत नेत्र तपासणी करून मोफत चष्मे दिलेत. आणि कालचा कार्यक्रम झाला माणुसकीची भिंत. जे जुने कपडे असतील पण उच्च प्रतीचे आणि चांगल्या क्वालिटीचे असतील ते कपडे आम्ही संकलित केलेत. हजारो कपडे आमच्याकडे गोळा झालेत. ते आम्ही एकलव्य आश्रमशाळा इथं मुलांना देणार आहोत. दिलेत का देणार. उद्या देणार आहेत. बरं. त्याच्यानंतर आजचा कार्यक्रम होता आमचा संगीत खुर्ची लहान मुलांची आणि चित्रकला स्पर्धा. लहान लेकर सगळे. तर त्याला खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आजचाही. त्याशिवाय लेकरांना वाटत नाही मंडळ काहीतरी आहे. हो मंडळात त्यांचाही उत्साह महत्वाचा असतो. उद्याचा आहे त्यांचा बुद्धिमत्ता परीक्षा, लिंबू चमचा आणि स्लो सायकलिंग. म्हणजे आपल्या लहानपणीची आठवण म्हणायची. लहान मुलांनाही काहीतरी मंडळात स्थान. जुनं काय होतं पहिले ह्यांना काय म्हणायचं स्लो सायकल. आम्ही आनंद घेतला. नरेश माने वगैरे असताना आम्हालाही वाटायचं की असं काय असतं तसं यांनाही वाटतं. म्हणून ते आम्ही त्यांचं इच्छा पूर्ण करतो इथं. तर त्याच्यानंतरचा कार्यक्रम आहे आमचा भजनाचा. एक भजनाचा कार्यक्रम. कुठले महाराज. खोलेश्वर भजनी मंडळ आहे. 5व्या दिवशी 6व्या दिवशी वाटतं. हो. अजून आमचा एक सध्या जो बदलापूरला घटना घडली. हो. त्या ह्याच्यावर आम्ही गुड टच आणि बॅड टच हा एक कार्यक्रम राबवलाय. की जे लहान मुलं आहेत, जे लहान मुली आहेत त्यांना चांगला स्पर्श काय वाईट स्पर्श काय त्याचं ज्ञान मिळालं पाहिजे. जेणेकरून त्यांनी त्यांच्या आई वडिलांना ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत की मला आज असं शाळेत किंवा मला असं बाहेर गेल्यावर कुणी क्लासमध्ये असं झालं. हा. तर ह्या गोष्टी त्यांनी न घाबरता सांगितल्या पाहिजे. त्यांची डिअरिंग आली पाहिजे म्हणून गुड टच आणि बॅड टचचा आम्ही कार्यक्रम लावलाय. हो. त्याच्यानंतर आमचा अजून आहे एक आपल्या ताटातील एक घास. जे गणेश चिवटे चालवतात निराधारांसाठी ते कौतुकास्पद आहे. त्यांना एक आमचा खालीचा वाटा म्हणून आम्ही गल्लीतून धान्य संकलित करणार आहोत आणि ते तिथं निराधारांसाठी नेऊन देणार आहोत. तो एक उपक्रम आहे आमचा. क्वीन ऑफ किल्ला. काय क्वीन ऑफ किल्ला म्हणजे किल्ल्याची राणी कोण. जर तो महिलांचे जे खेळ आहेत म्हणजे उखाणे असतील काय असतील इतर खेळ त्यांचं ते म्हणजे ते अरेंज केलेत. ते फक्त महिलाच त्या कार्यक्रमाला असतील. तो एक खेळ घेतलाय क्वीन ऑफ किल्ला. आणि दुसऱ्या गोष्ट आरास जिवंत देखावा आहे. मग ते काय सिक्रेट आहे का सांगू शकतो. जिवंत देखावा सांगू शकतो आम्ही. जिवंत देखावा आमचा जे सध्याचे गायींचा प्रश्न आहे. गायी बैल रस्त्यावरच्या मोकाट जनावर याच्यावर आणि कत्तलखाना या सगळ्या गोष्टीवर आहे.
एक जिवंत देखावा आम्ही बसवलेला आहे. कारण प्रत्येक वर्षी बघतो काहीतरी तुम्ही नवीन जीवन दाखवतात, प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं उपक्रम असतं. तर मी आपलं चॅनलच्या माध्यमातून दाखवतो की आपले तर मानाचे गणपती कसे आहेत आणि त्याचे काय उपक्रम. त्यामुळं आपण आज 3रा मानाचा गणपती आलोय भुईकोट किल्ल्यामध्ये. तर आपल्या इथं सागर शेटने भरपूर माहिती दिली. आणि शेवट दिवशी अजून एक शेवटच्या दिवशी एक कार्यक्रम ठेवलाय, जे नदी प्रदूषित होती, पाणी प्रदूषित होत आहे, त्यासाठी आम्ही निर्माल्य दान हा एक उपक्रम घेतलेला आहे. आणि मग थाटात विसर्जन मिरवणूक होणारच. तर मित्रांनो चला आता जाऊया, निघूया. धन्यवाद सागर शेट. का ही सगळं मंडळ आहे यांचं, सगळे म्हणजे लहान मोठे सगळे हे आमचे मेन माणसं मंडळाचे. आपण जे आता मंडळात गेलतो ती मानाचा 3रा गणपती, तिथलाच हा बालमंडळ. कुठे आहे सगळे पोरं बोल आहे. तर हे सगळे बालमंडळामध्ये सगळे आपण जेवढे तिथं बघितले हे त्यांचे पोर आहे सगळ्या. पप्पू शेठ, विशाल गायकवाड, सागर गायकवाड. तर ही गणपती बाप्पा मोरया. ते बालमंडळ आहे. किती वर्ष आहे तुमचं? चला मित्रांनो जाऊ का? मगाशी जाऊन आता मंडळ कुठे भारी माहिती भेटली. सागर शेठ, अरे सागर शेठ बोलायचं फक्त ऐकत असतोय कुणाला. टाकी पुढे पुढे मी होतो की भाऊच्या पुढं भाऊ माझ्या पायावर पाडलेला आहे. बेकार